Hello my dear students and welcome to the English class of 6th standard, and today we are doing lesson number 3.4 Sushruta, a peep into the past. प्लीज हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलसाठी तर सबस्क्राईबसुद्धा करा, कारण तुम्हाला नवीन लेसन्स मिळतील इझिली, नोटिफिकेशन येईल. आणि 6th स्टँडर्डच्या सगळ्या लेसन्सची प्लेलिस्ट जी असते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला 6th स्टँडर्डचे सगळे लेसन्स मिळतील आणि दुसऱ्या स्टँडर्डची सुद्धा प्लेलिस्ट वेगवेगळी दिलेली आहे. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम लेट्स स्टार्ट विथ द लेसन. Part 1. We'll start with the part 1 first. Sushruta was an Indian Ayurvedic physician widely regarded as the father of Indian medicine or father of surgery and father of plastic surgery. तर सुश्रुता नावाचे जे गृहस्थ होते ते इंडियन आयुर्वेदिक डॉक्टर होते, आयुर्वेदिक फिजिशियन होते भारतातले. आणि त्यांना काय म्हणायचे, दे आर वाईडली रिगार्डेड, म्हणजे त्यांना म्हटलं जायचं फादर ऑफ इंडियन मेडिसिन आणि फादर ऑफ सर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी. तर दोन्ही प्रकारचे ते सर्जरीज करायचे, ऑपरेशन्स करायचे. सो ही वॉज ऑल्सो नोन ॲज द फादर ऑफ प्लास्टिक सर्जरी. ही रोट वन ऑफ द वर्ल्ड्स अर्लिएस्ट वर्क्स ऑन मेडिसिन अँड सर्जरी. तर त्यांनी मेडिसिन, डॉक्टर की आणि ऑपरेशन्स याच्यावर पुस्तक लिहिलं होतं. ओके, ही रोट बुक ऑन द वर्ल्ड्स अर्लिएस्ट, म्हणजे प्राचीन मेडिसिन आणि सर्जरी पूर्वीच्या काळात कसे केले जायचे त्यावर त्यांनी लिखाण केलं होतं. ही रोट ऑन द वर्ल्ड्स अर्लिएस्ट वर्क्स ऑन मेडिसिन अँड सर्जरी. सुश्रुता वॉज नोन ॲज द मेन ऑथर ऑफ ट्रिटीज द कॉम्पेडियम ऑफ सुश्रुता, सुश्रुता संहिता. तर सुश्रुता यांनी एक ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथ म्हणजे ट्रिटीज. ओके, TREATISE म्हणजे ग्रंथ, प्राचीन ग्रंथ. त्या ग्रंथाचं नाव होतं द कॉम्पेडियम ऑफ सुश्रुता, सुश्रुता संहिता. हे त्यांनी लिहिलेलं होतं. ते मेन ऑथर होते या ग्रंथाचं. ड्युरिंग दोज डेज द फिजिशियन्स ट्रीटिंग ह्युमन बीइंग्स वर ऑल्सो ट्रेन्ड इन द केअर ऑफ द ॲनिमल्स. तर त्या काळी जे डॉक्टर होते, माणसांचे डॉक्टर होते, ह्युमन बीइंग्सचे डॉक्टर होते, त्यांनासुद्धा जनावरांची ट्रीटमेंट कशी करायची त्यासाठी ट्रेन केलं जायचं. ओके, they were also trained in the care of the animals. The principles of animal surgery are effectively the same as that of human surgery. तर मेन प्रिन्सिपल्स तशीच आहेत जवळजवळ. ओके, जसं इफेक्टिवली आपण ह्युमन सर्जरी करतो तेच मेन पॉईंट्स किंवा तेच मेन प्रिन्सिपल्स ॲनिमल सर्जरीसाठी पण वापरले जातात. आर इफेक्टिवली द सेम म्हणजे त्यांचा तोच इफेक्ट असतो. ज्या प्रकारे ह्युमन बिईंग्सवर सर्जरी केली जाते जवळजवळ तशी जर तुम्ही ॲनिमल्सवर केली तरी त्याचा इफेक्ट होतो. दे आर इफेक्टिवली द सेम ॲज दॅट ऑफ ह्युमन सर्जरी. इंडियन मेडिकल ट्रिटीज लाईक चरखा, सुश्रुता, हरिता, संहिताज contain chapters or references about care of diseased as well as healthy animals. तर ह्या सगळ्या जे ग्रंथ आहेत इंडियन मेडिकल ट्रिटीज, भारतातले जे लिहिलेले ग्रंथ आहेत त्या ग्रंथांची नावं काय आहेत, चरखा, सुश्रुता आणि हरित संहिता. तर ह्यांच्यामध्ये जे चॅप्टर्स आहेत त्यांच्यामध्ये सगळे रेफरन्सेस आहेत की आजारी जनावरं त्यांची केअर कशी घ्यायची, रेफरन्सेस अबाउट केअर ऑफ द डिझीज्ड आणि हेल्दी ॲनिमल्स ह्यांचीसुद्धा काळजी कशी घ्यायची त्याबद्दल ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये, संहितांमध्ये लिहिलेलं आहे. देअर वर हावेवर फिजिशियन्स हू स्पेशलाइज्ड ओनली इन द केअर ऑफ ॲनिमल्स or even in one class of animals. The greatest of them all was Salihotra, the father of veterinary sciences. तर काय काय डॉक्टर्स होते, हावेवर फिजिशियन्स, तर त्यांनी स्पेशलायझेशन केलं होतं. हू स्पेशलाइज्ड ओनली इन द केअर ऑफ ॲनिमल्स, तर फक्त जनावरांनाच बघायचं किंवा जनावरांना कसं बरं करायचं, जनावरांचं डॉक्टर कसं बनायचं ह्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं. फक्त जनावरांचं स्पेशलायझेशन होतं. ओके, किंवा एका प्रकारचं जनावरं, वन क्लास ऑफ ॲनिमल्स. ओके, केअर ऑफ ऑल ॲनिमल्स ऑर अ पर्टिक्युलर टाईप ऑफ ॲनिमल्स, म्हणजे फक्त घोडे किंवा कुत्रे, फक्त मांजरं, सिंह, फक्त हत्ती असं. आणि त्यांच्यात सगळा द ग्रेटेस्ट ऑफ देम ऑल ऑफ देम वॉज द सलिहोत्र. तो
द फादर ऑफ वेटरनरी सायन्सेस. ओके, सलिहोत्रा जे होते गृहस्थ ते फादर ऑफ वेटरनरी सायन्सेस होते. ओके, तर त्या फिजिशियन्समधले हे सलिहोत्रा हे द फादर ऑफ वेटरनरी सायन्सेस. ही वॉज अ मेन फिजिशियन. Though Salihotra gained all the knowledge of surgery from Sushruta and implemented it in animal health care, once he asked Sushruta what all he would need to perform a surgery on a wonderful horse. तर सलिहोत्रा जरी फादर ऑफ वेटरनरी सायन्सेस होते तरी त्यांनी सगळं नॉलेज दो सलिहोत्रा गेन ऑल द नॉलेज ऑफ सर्जरी फ्रॉम सुश्रुता. तर सुश्रुता यांच्याकडून त्यांनी सगळी सर्जरीची नॉलेज घेतली होती. शिकलेले त्यांच्याकडून ते सगळे शिकले होते सुश्रुता यांच्याकडून. आणि त्यांनी काय ते इम्प्लिमेंट म्हणजे वापरणं. ओके, इम्प्लिमेंटेड इट इन ॲनिमल हेल्थ केअर. तर सुश्रुता यांच्याकडनं सगळं सर्जरीची नॉलेज घेऊन त्याचा वापर ते ॲनिमल हेल्थ केअरवर करत होते. तर असं असतानाही एक दिवस त्यांनी सुश्रुता यांना विचारलं. वन्स ही आस्क्ड सुश्रुता वॉट ऑल ही कुड नीड टू परफॉर्म अ सर्जरी ऑन अ वंडरफुल हॉर्स. तर एक सुंदर घोडा होता, त्याची सर्जरी करण्यासाठी काय काय गरजेचं आहे हे सलिहोत्राने सुश्रुताला एकदा विचारलं. जरी सलिहोत्राने सगळी नॉलेज सुश्रुताकडनं घेतली होती सर्जरी कशी करायची, तरी पण परत त्यांना विचारलं सुश्रुताला की घोड्याची सर्जरी कशी करायची. तर सुश्रुता व्हेरी क्विकली लिस्टेड डाऊन ऑल द इन्स्ट्रुमेंट्स अँड मेडिसिन दॅट वूड बी नीडेड. तर सुश्रुतांनी पटकन सांगितलं की कुठल्या कुठल्या मेडिसिन्स लागणार आहेत आणि कुठले कुठले हत्यारं लागणार आहेत. ओके, मेडिसिन्स अँड इन्स्ट्रुमेंट्स लागणार आहेत ते त्यांनी लिस्ट डाऊन केले. तर सलिहोत्रा म्हणाले की 3 थिंग्स आर मिसिंग. ओके, तर हे ऐकल्याबरोबर सुश्रुता कन्फ्यूज झाले आणि त्याच्या सलिहोत्राकडे बघू लागले. आय विल गिव्ह यू अ वीक टू फाइंड देम. सलिहोत्रा कन्सोल्ड. सलिहोत्रा म्हणाले की ते 3 गोष्टी कुठले मिसिंग आहेत ते तुम्ही फाइंड आउट करा. मी तुम्हाला त्यासाठी 3 आठवड्याचा अवधी देतो. आय विल गिव्ह यू 3 एक आठवड्याचा अवधी देतो. आय विल गिव्ह यू अ वीक टू फाइंड देम. सलिहोत्रा कन्सोल्ड. सलिहोत्रा कन्सोल्ड म्हणजे सांत्वन केलं की काही हरकत नाही, तुमचं चुकलं असेल तरी मी तुम्हाला 1 आठवडा देतो. एका आठवड्याभरात तुम्ही ते 3 थिंग्स मिसिंग थिंग्स फाइंड आउट करा. ओके, आय विल गो टू द नेक्स्ट पेज. Curious to find out what those 3 things were, Sushruta observed his teacher carefully for the next 1 week. तर आता आपल्याकडनं काय 3 गोष्टी मिसिंग आहेत ते आता सुश्रुता ऑब्झर्व करायला लागला. ओके, केअरफुली फॉर द नेक्स्ट 1 वीक. तर बिफोर ऑपरेटिंग द हॉर्स सलिहोत्रा ऑब्झर्व एव्हरी पार्ट ऑफ द हॉर्स. आता ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी सलिहोत्रा काय करायचे तर त्या घोड्याचे प्रत्येक भाग चेक करायचे. ओके, ऑब्झर्व एव्हरी पार्ट ऑफ द हॉर्सचे सगळे बॉडी पार्ट्स नीट चेक करायचे. अँड देन सुश्रुता फाउंड द फर्स्ट मिसिंग थिंग. त्यांनी आपल्या सलिहोत्रा यांना ऑब्झर्व करता करता सुश्रुतांना एक फर्स्ट मिसिंग थिंग सापडलं. तर ते काय होतं, अ गुड वेटेरिनरियन शूड हॅव एन ईगल्स आय. तर एक चांगला जनावरांचा डॉक्टर ह्याला ईगल्स आय असावा लागतो. ईगल्स आय म्हणजे त्याच्या नजरेतून काही सुटता कामा नये. आपण गरुडाचा डोळा म्हणतो की ईगल कॅन ऑब्झर्व एव्हरीथिंग. त्याला वरच्या आकाशातून झेप घेताना प्रत्येक बारीक गोष्ट पृथ्वीवरची दिसते. तशा प्रकारे आपल्या नजरेतून काही सुटलं नाही पाहिजे त्या जनावराच्या चेक करताना. ओके, देन सलिहोत्रा ट्रीटेड द ॲनिमल ॲज इफ इट वर हिज ओन. नंतर त्यांनी काय केलं की त्या जनावराला एवढं प्रेमाने वागणूक दिली की जो त्याचा स्वतःचंच पेट आहे किंवा त्याचं स्वतःचंच पाळलेलं जनावर आहे असं त्याची केअर घेऊ लागले. बॅलन्सिंग सायन्स अँड कॉम्पॅशन इक्वली. कॉम्पॅशन म्हणजे त्याची दयेने म्हणजे प्रेमाने आणि सायंटिफिकली म्हणजे जी मेडिकल स्टडी होती त्याप्रमाणे सुद्धा आणि प्रेमाने सुद्धा दोन्ही बाजूनी त्याच्यावर त्या घोड्यावर विशेष लक्ष देऊ लागले. अँड लो सुश्रुता फाउंड ही सेकंड रूल. तर त्यातला सेकंड जो मिसिंग रूल होता तो सुश्रुताला सापडला. अ गुड वेटरिनरियन शूड हॅव अ लायन्स हार्ट. तर सिंहासारखं हृदय असलं पाहिजे, म्हणजे तो करेजियस असला पाहिजे, ब्रेव असला पाहिजे. ओके, त्याचं हृदय स्ट्रॉंग असलं पाहिजे, इमोशनली तो वीक असता कामा नाही. सो अ गुड वेटरनरी डॉक्टर शूड हॅव अ लायन्स हार्ट.
शलिहोत्रा हेल्प द हॉर्स रिकवर आफ्टर द सर्जरी. तर त्याची सर्जरी पूर्ण झाल्यानंतर शलिहोत्राने त्या घोड्याला बरं होण्यास मदत केली. सर्जरीनंतरसुद्धा त्याची व्यवस्थित काळजी घेऊ लागला. आणि त्यानंतर सुश्रुताला तिसरी गोष्ट सापडली. सुश्रुता केम टू नो दॅट अ गुड वेटेरिनेरियन शूड हॅव अ मदर्स टच टू. तर आईसारखी माया पण करता आली पाहिजे वेटरनरी डॉक्टरला. एका वेटेरिनेरियनला आईसारखी माया करता आली पाहिजे प्रत्येक जनावरावर, आपल्या प्रत्येक पेशंटवर. ओके, द वेटेरिनेरियन शूड हॅव अ मदर्स टच टू. तर हेच त्यांनी गोष्टी त्याला सापडल्या. आय विल गो टू द पार्ट 2. A tradition of veterinary therapy developed very early in India and this was survived to the present time. तर वेटरनरी थेरपी जी होती म्हणजे जनावरांची स्टडी जे होता, जनावरांचे डॉक्टर जे अभ्यास करायचा, हे जे ट्रेडिशन सुरू होतं ते खूप प्राचीन होतं. ओके, द ट्रेडिशन ऑफ वेटरनरी थेरपी डेव्हलप्ड व्हेरी अर्ली इन इंडिया. आणि ते आज तगायत आहे. अँड दिस हॅज सर्वाइव्ड म्हणजे ते जोपासलं गेलं आहे टू द प्रेझेंट टाईम. Based on Ayurveda, Indian veterinary medicine is known for its specialized literature. ओके, लिटरेचर म्हणजे साहित्य. तर बेस्ड ऑन आयुर्वेदाचा आधार घेऊन हे वेटरनरी मेडिसिन लिहिलं गेलं आहे. ओके, त्याचा शोध लावला गेला आहे. आणि इट इज नोन फॉर इज स्पेशलाइज लिटरेचर म्हणजे विशेष जे साहित्य त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे त्याच्यासाठी ते त्याचं नाव झालं आहे. ओके, त्याचा काय उपयोग होतो की विच प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन ऑफ एन्शियंट मेथड्स ऑफ प्रिव्हेंटिंग अँड ट्रीटिंग डिझिजीज ऑफ ॲनिमल्स. त्याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला की प्राचीन पद्धती, एन्शियंट मेथड्स. तर कसल्या, तर प्रिव्हेन्शन म्हणजे रोग होऊ नये म्हणून काय करावं ते एक आहे, आणि रोग झाल्यावर ट्रीटमेंट कशी द्यायची ते पण. या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. सम ऑफ these ट्रीटमेंट्स लिटल नोन आउटसाइड इंडिया आर स्टील प्रॅक्टिस टुडे. तर ह्या गोष्टी फक्त भारतामध्ये विशेष करून माहिती आहे, भारताबाहेर त्या जास्ती कोणाला माहीत नाही आहे. सम ऑफ these ट्रीटमेंट्स लिटल नोन आउटसाइड इंडिया ओके आर स्टील प्रॅक्टिस्ड टुडे. तर अजूनही ते भारतामध्ये प्रॅक्टिस केली जाते. द ओल्डेस्ट एक्झिस्टिंग वेटरिनरी टेक्स्ट फ्रॉम इंडिया इज अ ट्रिटीज एंटायटल्ड अश्व आयुर्वेदा सिद्धांत. तर अश्व आयुर्वेद सिद्धांत हे वेटरनरी टेक्स्ट जे खूप जुनं आहे, ओल्डेस्ट एक्झिस्टिंग म्हणजे ओल्डेस्ट सापडलेलं जे सायन्स आहे, वेटरनरी टेस्ट आहे, ते इंडियामध्ये आहे. आणि त्याचं नाव आहे अश्व आयुर्वेद सिद्धांत. ओके, दॅट इज कम्प्लीट आयुर्वेदिक सिस्टम ऑफ हॉर्सेस. अश्व म्हणजे घोडा, अश्व आयुर्वेदा सिद्धांत. आणि ॲट्रिब्युटेड टू शलिहोत्रा. ओके, तर त्या शलिहोत्रांना समर्पित केलेलं आहे. त्यांचा शोध, त्यांचा हातभार ह्या साहित्यामध्ये आहे. अराउंड 2350 BC म्हणजे बिफोर क्राइस्ट एरा. ओके, तर 2350 BCच्या काळामध्ये ते लिहिलेलं सापडलेलं आहे. द फाउंडर ऑफ द वेटरनरी मेडिसिन कोण, तर शलिहोत्रा हे वेटरनरी मेडिसिनचे फाउंडर आहेत. सबसिक्वेंटली व्हेरियस ट्रीटीज ऑन हॉर्सेस अँड डिझिजीज ऑफ हॉर्सेस वर कॉम्पोज. तर त्याच्यानंतर खूप ग्रंथ लिहिले गेले, खूप ट्रिटीजेस लिहिलेले गेले घोड्यांच्या आजारांवर. ओके, ऑन हॉर्सेस अँड डिझिजीज ऑफ हॉर्सेस, घोड्यांवर आणि त्यांच्या आजारांवर खूप गोष्टी नंतर लिहिल्या गेल्या आहेत. नकुला, वन ऑफ द 5 पांडवास, वॉज अ हॉर्स स्पेशलिस्ट. तर जे पांडव होते त्याच्यातला नकुल, तो त्याला घोड्यांची शुश्रूषा करायला येत होती, म्हणजे तो जवळजवळ घोड्यांचा डॉक्टर होता. ही वॉज अ स्पेशलिस्ट हिमसेल्फ इन ट्रीटिंग हॉर्सेस. ही वॉज अ हॉर्स स्पेशलिस्ट हिमसेल्फ. अमॉंग द बेस्ट नोन वर्क्स ऑफ ॲनिमल लिटरेचर इज अश्व चिकित्सा थेरपेटिक्स ऑफ हॉर्सेस रिटन बाय नकुल. तर नकुल यांनी काय लिहिलं होतं, अश्व चिकित्सा हा ग्रंथ लिहिला होता, थेरपेटिक्स ऑफ हॉर्सेस. अश्व चिकित्सा म्हणजे ट्रीटमेंट ऑफ हॉर्सेस. तर घोड्यांची ट्रीटमेंट कशी करायची ह्याच्यावर त्यांनी थिअरी लिहिली होती. ओके, थेरपेटिक्स ऑफ हॉर्सेस रिटन बाय नकुल. लेटर ड्युरिंग द रेन ऑफ चंद्रगुप्त मौर्य अराउंड 300 BC, veterinarians started accompanying armies to treat horses, elephants as well as cattle. तर चंद्रगुप्त मौर्य ह्या राजाच्या काळात वेटरनरी डॉक्टर आर्मीजमध्ये म्हणजे सैन्य जे निघालेले असायचे लढाईला, त्यांच्याबरोबर घोडे वगैरे असायचे. तर त्या घोड्यांची काळजी घ्यायला, त्यांना ट्रीट करायला
ह्या डॉक्टर्सना बरोबर घेऊन घेतलं जायचं. ओके, एकंपनिंग म्हणजे त्याच्याबरोबर देणं. एकंपनिंग आर्मीज टू ट्रीट हॉर्सेस, हत्तीसुद्धा ट्रीट करायला, हत्तींचे डॉक्टर्स ट्रीट हॉर्सेस, एलिफंट्स ॲज वेल ॲज कॅटल. तर गाई म्हशी पण बरोबर घेतल्या जायच्या आणि घोडे आणि हत्ती ह्यांच्या काळजी घ्यायला डॉक्टर्सना बरोबर घेऊन गेलं जायचं. द ग्रेट एम्परर अशोका इरेक्टेड द फर्स्ट नोन वेटरिनरी हॉस्पिटल्स ऑफ द वर्ल्ड. तर जगातलं पहिलं जनावरांचं हॉस्पिटल तर एम्परर अशोका यांनी उभं केलं होतं. इरेक्टेड द फर्स्ट नोन वेटरिनरी हॉस्पिटल्स ऑफ द वर्ल्ड. ही अरेंज्ड कल्टिवेशन ऑफ हर्बल मेडिसिन्स. तर जी आपली हर्बल मेडिसिन्स असतात म्हणजे आयुर्वेदिक मेडिसिन्स, हर्ब्स, जी झाडं मेडिसिनलासाठी उपयोगात आणणारी झाडं जी असतात ती झाडं लावायची जबाबदारी एम्परर अशोका यांनी घेतली होती. त्यांनी त्याचं कल्टिवेशन केलं होतं, हर्बल मेडिसिन्स. ओके, सगळे औषधी वनस्पती त्यांनी लावले होते. अरेंज कल्टिवेशन ऑफ हर्बल मेडिसिन्स फॉर मॅन अँड ॲनिमल्स. तर माणसांसाठी पण आणि जनावरांसाठी पण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत इन हिज एम्पायर, त्याच्या राज्यामध्ये आणि जवळपासच्या राज्यांमध्ये सुद्धा त्यांनी ही औषधी वनस्पती लावली होती. ओके, त्यांचं कल्टिवेशन केलं होतं. गिविंग द ॲनिमल्स जनरल टॉनिक्स अँड स्टिम्युलंट्स वॉज प्रॅक्टिस इन ऑर्डर टू एन्श्युअर गुड मेंटल हेल्थ अँड फिजिकल हेल्थ. तर जनावरांना चांगलं टॉनिक, मेंटली शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी दिलंच होतं, पण मेंटलीसुद्धा त्यांना चुस्त आणि तंदुरुस्त राहण्यासाठी त्यांना स्टिम्युलंट्स पण दिले जायचे. ओके, जनरल टॉनिक अँड स्टिम्युलंट्स वॉज प्रॅक्टिस्ड इन ऑर्डर टू एन्श्युअर, म्हणजे त्यांच्याकडे चांगलं हेल्थ आहे की नाही हे बघण्यासाठी, त्याचं शुअर होण्यासाठी, एन्श्युअर गुड मेंटल हेल्थ अँड फिजिकल हेल्थ. प्रिव्हेन्शन ऑफ द ऑकरन्स ऑफ डिझिजेस वॉज ऑल्सो गिवन इम्पॉर्टन्स. तर नुसतं आजार झाल्यावर ट्रीट करण्यासाठी म्हणून नाही, तर आजार होऊ नये याच्यासाठी प्रिव्हेन्शन ऑफ डिझिजेस. ओके, तर आजार होऊ नये आणि त्याचा प्रसार होऊ नये, प्रिव्हेन्शन ऑफ ऑकरन्स ऑफ डिझिजेस, आजार होऊ नये, आजार टाळण्यासाठी पण औषधं दिली जायची. प्रिव्हेन्शन ऑफ ऑकरन्स ऑफ डिझिजेस वॉज ऑल्सो गिवन इम्पॉर्टन्स. त्या गोष्टीला सुद्धा खूप महत्त्व दिलं जायचं. क्लिनलीनेस ऑफ ॲनिमल्स, तर जनावरांची स्वच्छता. मेंटेनन्स ऑफ स्टॉल्स अँड स्टेबल्स, म्हणजे घोड्यांचं राहण्याची जागा, त्यांची स्टॉल्स जी होती ती जागा स्वच्छ ठेवायची. क्वालिटी ऑफ फूड, जनावरांना दिलेलं जेवण पण उच्च दर्जाचं हवं. आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ओव्हर फीडिंग, जास्ती खाऊ घातल्यावर त्या जनावरांना काय त्रास होऊ शकतो ह्याच्याकडे पण लक्ष दिलं जायचं. सो डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ओव्हर फीडिंग वर लुक्ड आफ्टर. ओके, युटिलायझेशन ऑफ ॲनिमल बाय प्रॉडक्ट्स वॉज ऑल्सो डन वाईजली बाय आर एन्सिस्टर्स. तर आमच्या पूर्वजांकडे आपल्या जनावरांकडून मिळालेलं दूध, तूप ह्याचं बाय प्रॉडक्ट जे जनावरांकडून आपल्याला मिळणाऱ्या वस्तू याचा आपल्याला फायदा होतो त्याच्याकडे पण चांगलं लक्ष दिलं जायचं, त्याचा वापर व्यवस्थित केला जायचा. युटिलायझेशन म्हणजे वापर. युटिलायझेशन ऑफ ॲनिमल बाय प्रॉडक्ट्स म्हणजे दूध किंवा वूल ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं वापर वाईजली म्हणजे हुशारीने आपल्या ॲन्सेस्टर्सकडून केला जायचा. कन्व्हर्जन ऑफ मिल्क इंटू बटर, तर यातली एक गोष्ट कुठली की दुधापासून तूप, लोणी. ओके, बटर म्हणजे लोणी, घी, कर्ड, दही, खोवा, खवा एक्सेट्रा वॉज कॉमन प्रॅक्टिस आणि आजपर्यंत ती आहे. अँड स्टील इज. चिकन वॉज युटिलाइज फॉर इट्स मीट, चिकन आपलं आपण जे आता खातो चिकन त्याचा वापर, कोंबड्यांचा वापर चिकनसाठी अन्नासाठी आपल्या केला जायचा. आणि शीप जी मेंढरं असायची त्यांच्या अंगावरचं जे वूल असायचं त्याचे कपडे, वुलनचे कपडे करण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. ओके, ऑल्दो इंडिया हॅज ऑलवेज हॅड इमेन्स नॉलेज इन द फील्ड ऑफ वेटरिनरी सायन्सेस, इट इज नॉट चोजन ॲज अ करियर बाय मॅनी ड्यू टू लॅक ऑफ अवेअरनेस. तर ऑल्दो इंडिया हॅज ऑलवेज हॅड, एवढं सगळं नॉलेज इंडियाकडे होतं या वेटरनरी फील्डमधलं. ओके, नॉलेज इन द फील्ड ऑफ वेटरनरी सायन्सेस, ते करियर म्हणून कोणी वापरत नाही किंवा त्याचा उदरनिर्वाहासाठी पैसा कमवण्यासाठी त्याचा वापर केला जात नाही आहे, कारण अवेअरनेस कमी आहे. त्याचा किती फायदे आहेत हे आपल्याला माहीत नाही आहे. वी आर नॉट अवेअर ऑफ द बेनिफिट्स ऑफ दिस वेटरनरी सायन्सेस, सो इट इज नॉट चोजन ॲज अ करियर. ओके, बाय मॅनी, कोणी वेटरनरी डॉक्टर होताना आपल्याला जास्ती दिसत नाही आहेत.
So being an agriculture based country, today India needs more veterinarians who empathize with animals and give their 100% to the profession. ओके, एम्फथाईज म्हणजे सहानुभूती दाखवणे, काळजी दाखवणे. तर वेटरनरी फील्डमध्ये आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ह्याची तळमळ आजकाल जागृत होणं गरजेचं आहे. इंडिया नीड्स मोर वेटरिनरियन्स हू एम्फथाईज विथ ॲनिमल्स. ॲनिमल्सबरोबर प्रेम असणारी डॉक्टर्स यांची फार गरज आहे. ओके, आणि त्यांचा टू गिव्ह द 100% टू द प्रोफेशन. आणि आपल्या प्रोफेशनला सगळं आपली अभ्यास ज्ञान त्या प्रोफेशनला वापरण्याची खूप गरज आहे. ओके, गिव्ह द 100% म्हणजे त्याचं प्रत्येक आपलं सर्वस्व त्या प्रोफेशनसाठी देण्याची गरज आहे. सो मुलांनो, आज हा लेसन संपलेला आहे. दिस इज द ऑथर इज डॉक्टर चिरंतन भटकरी. या लेसनबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंटमध्ये कमेंट करा. आणि काय प्लेलिस्ट मी दिलेलीच आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि बाकीचे सगळे 6th स्टँडर्डचे लेसन्स पण त्या प्लेलिस्टमध्ये आहे. ओके, आता पुढचा लेसन घेऊन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये येते. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.